नमस्कार, मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहतात चॅनल जर्नलिस्ट अनिल देशपांडे. हिंदू कालगणनेमध्ये अधिक मासाचं विशेष महत्त्व आहे. दर तिसऱ्या वर्षी येणाऱ्या अधिक मासाला आपण सगळेजण पुरुषोत्तम मास असं देखील म्हणतो. या निमित्तानं विविध धार्मिक उपक्रम, ज्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम, जप, जाप, त्याचबरोबर दान या गोष्टीला विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर भगवान विष्णूंना समर्पित असणाऱ्या या अधिक मासानिमित्तानं या अधिक मासामध्ये आपले जावई यांचं सत्कार करण्याची देखील आणि त्यांनाही काही दान देण्याची प्रथा आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. राहुरी तालुक्यातील गुहा गावचे ग्रामगुरू सोमनाथ कुलकर्णी यांच्या संकल्पनेतनं ही संकल्पना केवळ एखाद्या कुटुंबापुरती मर्यादित न राहता संपूर्ण गावाला त्यांनी या संकल्पनेमध्ये सहभागी करून घेतला आहे. या उपक्रमाचं त्यांचं हे 3रं वर्ष होतं. मधला एक कोरोना काळातला धोंडा उपक्रम साजरा करता आला नाही. या निमित्तानं 3 दिवस विष्णू सहस्त्रनामाचं 1.25 लाख विष्णू सहस्त्रनामाचं पाठ झाले. त्याचबरोबर विविध धार्मिक उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आले. त्याची पूर्णाहुती झाल्यानंतर 108 पेक्षाही अधिक 125 पेक्षाही अधिक ब्राह्मणांना भोजन देण्यात आलं आणि त्याचबरोबर विविध दान देण्यात आलं आणि त्यांचा गौरव करण्यात आला. या पूर्णाहुती झाल्यानंतर वेगवेगळ्या धार्मिक ठिकाणांना देखील भेटी देण्यात आल्या. या अधिक मासामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांना, धार्मिक क्षेत्रांना महत्त्व देण्याचं देखील, भेटी देण्याचं देखील विशेष महत्त्व आहे. यामध्ये जवळजवळ 125 पेक्षाही अधिक लोकांची लक्झरी बसची व्यवस्था स्वतः सोमनाथ कुलकर्णी गुरुजी यांनी स्वतः केली होती. हे सर्व उपक्रम त्यांनी स्वतःच्या खर्चातून केले. अशा पद्धतीच्या या उपक्रमामध्ये समाजाचा देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. नेवासा येथील पैस खांबाचं दर्शन घेतल्यानंतर देवगड येथील दत्त देवस्थानला भेट देण्यात आली. त्यानंतर शूलिभंजन पर्वतावरील दत्त मंदिराचीही भेट भाविकांनी घेतली. त्यानंतर बेरोळ येथील कृष्णेश्वर आणि त्याचबरोबर लक्षविनायकाचंही भाविकांनी दर्शन घेतलं. त्याचबरोबर म्हैसमाळ येथे जे शिवपार्वती गिरिजा मंदिर आहे आणि बालाजी मंदिर आहे तिथे भाविकांनी भेट दिली. भद्रा मारुतीचं दर्शन झालं. त्यानंतर जालना जिल्ह्यातील राजूर जे एक गणपतीचं क्षेत्र आहे तिथे गणपतीचं दर्शन झालं. त्यानंतर शेगावला गजानन महाराजांचं दर्शन घेण्यात आलं. त्याचबरोबर मेहकर येथे जो सारंगधर बालाजी मंदिर आहे तिथे देखील भेट देण्यात आली, जे एक पर्यटन स्थळ आहे आणि एक शिल्पकलेचा एक उत्तम नमुना आहे. त्याचबरोबर लोणार सरोवराला देखील भेट देण्यात आली. त्या लोणार सरोवरापासूनच जे लोणी गाव आहे जिथे सखाराम महाराज संस्थान आहे तिथे देखील भेट देण्यात आली आणि त्यानंतर शिर्डीचं साईबाबांचं दर्शन करून या धार्मिक पर्यटनाची सांगता झाली. 125 पेक्षाही अधिक भाविक भक्तगण या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर या सर्व उपक्रमाची सांगता संकेत महाराज यांच्या काव्याच्या कीर्तनानं झाली. त्यानंतर ग्रामधोंडा झाला. गावातले सर्व नागरिकांना, ग्रामस्थांना या ठिकाणी भोजन देण्यात आलं, मिष्टान्न भोजन देण्यात आलं आणि त्याचबरोबर या सर्व उपक्रमामध्ये समाजातले सर्व घटक, अगदी हिंदू मुस्लिम देखील सहभागी झाले होते. सामाजिक समरसतेचा एक संदेश या ठिकाणी या उपक्रमातनं सोमनाथ कुलकर्णी गुरुजी यांनी दिला. केवळ एका कुटुंबापुरत्या मर्यादित असणाऱ्या या उपक्रमाला त्यांनी गाव धोंड्याचं असं स्वरूप दिलं, ज्यामुळे एक सामाजिक समरसतेचा देखील एक संदेश समाजामध्ये गेला. सर्व जातीपात विसरून सर्व समाज बांधव यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. त्यांच्या पत्नी सीमा, त्याचबरोबर मुलगा सोहम आणि मुलगी संस्कृती यांनी देखील या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले, जेणेकरून एका कुटुंबापुरते मर्यादित असलेला हा उपक्रम गावधोंडा, ग्रामधोंडा जो या परिसरामध्ये विशेष वाखाणला गेला आणि ज्याची आज सगळीकडे चर्चा होत आहे. या निमित्तानं ब्राह्मणाला दान असं सांगितलेलं असलं तरी स्वतः गुरुजींनी, सोमनाथ कुलकर्णी गुरुजींनी स्वतः अनेकांना या ठिकाणी दान दिलं. एक वेगळा उपक्रम म्हणून
याची या परिसरामध्ये विशेष कौतुक होत आहे. ती दर तिसऱ्या वर्षी येणाऱ्या या ग्रामधोंडा एक अनोखी परंपरा या गावानं जपली आहे. या अनोख्या परंपरेविषयी या गावधोंड्याविषयी आपल्यापर्यंत माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आपल्याला देखील नक्कीच आवडला असेल. आपण आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.